Hello friends, how are you? Are you fine? Okay. This is the fourth lecture of topic Kingdom Animalia. And today we discuss next two phylums. One is phylum Aschelminthis. Phylum Aschelminthis. Next another phylum is phylum Annelida. phylum Annelida. आज आत्ता या लेक्चरला आपण हे दोन फायलम्स व्यवस्थित समजून घेऊया. We see one by one. First here phylum Aschelminthis, and this is the rough diagrammatic representation of Ascaris animal. Ascaris is the good example of phylum Aschelminthis, ज्याला आपण राऊंड वर्म असं म्हणतो, म्हणजे गोलकृमी. गोलकृमी म्हणजेच राऊंड वर्म. इंग्लिश मध्ये त्याला अस्कॅरिस असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला जंत. आपल्या लहान मुलांच्या पोटामध्ये जे जंत सापडतात तो जंत म्हणजे अस्कॅरिस, आणि ते एकदम प्रॉपर एक्झाम्पल आहे फायलम अस्केलमेंथिसचं, आणि त्याची ही डायग्राम फळ्यावरती तुम्हाला दिसत आहे. ऍक्च्युली दिस डायग्राम इज ऑफ फिमेल अस्कॅरिस and this small is male. हा मेल आहे, ही फिमेल आहे. या बाजूला दोघांची ही हेड, डोक्याचा भाग या बाजूला आहे पा, इकडं या बाजूला टेल, साजिकच माउथ, एनस. या पद्धतीचं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन असेल. Also lateral line present like this. Lateral line, lateral म्हणजे अशी कडेला एक रेष दिसते, याला lateral line असं म्हटलं जातं. या पद्धतीचं एक डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे, आणि याच्या साहाय्यानं आपण हे आर्टिकल किंवा हा फायलम व्यवस्थित समजून घेऊया. Here we see one by one character. First, animals are mostly parasitic. इथं या फायलम्स मध्ये असणारे जे प्राणी शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त संख्येनं ते पॅरासाइटिक आहेत. पॅरासाइटिक मीन्स डिपेंड्स अपॉन अनदर एनिमल फॉर फीडिंग पर्पज. स्वतःची उपजीविका करण्यासाठी दुसऱ्या प्राण्याच्या वरती अवलंबून राहणे याला आपण, किंवा दुसऱ्यावरती अवलंबून राहणे याला पॅरासाइटिक असं म्हटलं जातं. and here this Ascaris is endoparasitic. endo means within the body. दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत राहतो, म्हणून याला एंडोपॅरासाइटिक असं म्हटलंय. दुसऱ्या म्हणजे कोणाच्या राहतो? वी पीपल, ह्युमन. त्यातली त्यात लहान मुलांच्या पोटामध्ये सापडेल, कारण हा जो राऊंड वर्म आहे यापासून जो डिसीज होतो याला अस्कॅरिसिस असं म्हटलं जातं. अस्कॅरिसिस म्हणजे लहान मुलांच्या पोटामध्ये जंतांचं प्रमाण खूप वाढणं. मग लहान मुलांच्या पोटामध्येच जास्त का होतात, आपल्या होत नाहीत का? कधी कधी आपल्याला सुद्धा त्याचं इन्फेक्शन होतं. बिकॉज दिस डिसीज इज रिलेटेड टू हियर आवर हायजिनिक कंडिशन. म्हणजे स्वच्छतेवरती डिपेंड आहे. जितकं आपण स्वच्छ असू, आपले हात जेवढे स्वच्छ असतील, आपला सभोवतालचा एरिया जेवढा स्वच्छ असेल, आपण
जिथं राहतो ती जागा स्वच्छ असेल, स्वच्छ अन्न स्वच्छ पाणी आपण घेत असू तर शक्यतो अस्कॅरिसिस सारखा आपल्याला आजार होत नाही. लहान मुलांच्या बाबत तुम्हाला माहिती आहे, लहान मुलं सतत काय हात हँडवॉश करत नाही, कुठेही कसाही हात लावतात आणि तोच हात सतत आपल्या तोंडात घालतात. हिअर कॉन्टामिनेटेड हँड्स फिंगर्स कॉजेस अस्कॅरिसिस लाईक डिसीज. सतत जर खराब हात असतील तर त्या खराब हातामुळं, दूषित पर्यावरणामुळं किंवा दूषित वातावरणामुळं त्याच्या संपर्कात जर आलो तर त्याच्यापासून या पद्धतीचं आजार आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणून लहान मुलांच्या पोटामध्ये जास्तीत जास्त शक्यतो जंत होत असताना आपल्याला दिसून येते. नेक्स्ट, बॉडी इज लॉंग सिलेंड्रिकल थ्रेड लाईक. बॉडीचं नीट बारकाईने जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल, जंत असा लांब असा सरळ असतो, लॉंग इलॉंगेटेड, सिलेंड्रिकल असा चारी बाजूनं गोल असतो, लाईक अवर चॉक खडू सारखा चारी बाजूनं गोल असेल म्हणून त्याला सिलेंड्रिकल असं म्हटलं जातं. थ्रेड लाईक धाग्यासारखा लांबडा सरळ गोल आपणाला हे अस्कॅरिस दिसून येतील. देन बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स body is made up of 3 primary germ layer, outer ectoderm, middle mesoderm, inner endoderm. या 3 थरापासून बॉडी तयार होते म्हणून त्याला ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हटलं जातं. देन बॉडी इज बायलॅटरल सिमेट्रिकल. बायलॅटरल सिमेट्रिकल मीन्स when we take section exact at midpoint then we have to got equal two divisions. त्याच्या शरीराच्या बरोबर मधून सेक्शन घेतला तर बरोबर 2 इक्वल म्हणजे समान भाग मिळतील, इक्वल डिव्हिजन्स मिळतील, सेम मिरर इमेज मिळतील आणि म्हणून त्याला म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्रिकल. सुडोसिलोमेट एनिमल. सिलोमेट म्हणजे शरीरामध्ये असणारी पोकळी. यू नो व्हेरी वेल देयर आर 3 टाइप्स ऑफ सिलोम. पोकळीचे 3 प्रकार आहेत. पहिला असिलोमेट, अ मीन्स ॲब्सेंट. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये पोकळीच नसते, सिलोम ॲब्सेंट, त्याला असिलोमेट असं म्हणतो. एक्झाम्पल कालचं घेऊया, लिव्हर फ्लूक. बॉडी चपटे, चपटी असल्यामुळे पोकळी नाही तर तो कशामध्ये मोडेल? असिलोमेट. दुसरा प्रकार आहे सिलोमेट, शरीरामध्ये पोकळी असणे. त्याची खूप एक्झाम्पल आहेत, आपण सुद्धा आहोत. वी हॅव ए थोरॅसिक कॅव्हिटी, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ह्या 2 पोकळ्या आहेत म्हणून आपण कशामध्ये मोडतो? सिलोमेट. And third type is pseudosilomate. Pseudosilomate म्हणजे कसं असेल ते आपण पहिल्या फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. सपोज दिस इज द बॉडी कॅव्हिटी. समजा ही बॉडी कॅव्हिटी असेल. इट इज हिअर पॅचअप लाईक दिस. सब सेल्स ॲट इंटरवल मध्ये मध्ये असं पेशींचं पॅचअप असतं. म्हणजे जरा पोकळी पुन्हा भरीव भाग, पुन्हा पोकळी पुन्हा भरीव भाग, या पद्धतीचं जरा एक वेगळीच बॉडी कॅव्हिटीचा पॅटर्न तुम्हाला दिसेल. याला आपण सुडोसिलोमेट असं म्हणतो. ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लॅन. याचा अर्थ बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स. सेल्स आर डेव्हलप इनटू टिश्यू. Tissue are also again combines to form organ. टिश्यूचं रूपांतर पुन्हा एकत्रित आल्यानंतर ऑर्गन्स मध्ये होतं. and organ connect to form system and system here combines to form our body. म्हणजे पूर्णपणे शरीराची व्यवस्थित वाढ झालेली आहे, पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे.
या ठिकाणी माउथ असेल तर इकडं ॲनस असेल. म्हणजे माउथ आहे, ॲनस आहे. या पद्धतीची दोन स्वतंत्र ओपनिंग्ज आहेत. याला आपण म्हणतो ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लॅन. देन बॉडी इज कव्हर्ड बाय टफ क्युटिकल. जंत जर बारकाईने जवळून पाहिला तर त्याची जी स्किन आहे, त्वचा आहे, इज थिक, जरा जाड असते. स्लाइमी, गुलगुलीत असते. विदाउट एनी सेगमेंट, अंगावरती कुठेही वलय म्हणजे रेषा नसतात. इथं जशी रेषा दाखवलेल्या आहेत का नाही, याला सेगमेंट म्हटलं जातं. तर अशी सेगमेंट म्हणजे वलय म्हणजे रेषा कुठेही तुम्हाला दिसणार नाही. बॉडी एकदम गुलगुलीत दिसेल. व्हेरी स्लाइमी, थिक स्किन कॉल्ड एज ए क्युटिकल. त्याला क्युटिकल असं म्हटलं जातं. बट हिअर लॅटरल लाईन प्रेझेंट. ही पुढची बाजू असते ती व्हेंट्रल, पाठीमागची असते ती डॉर्सल, कडेची असते ती लॅटरल आणि कडेला रेष असते लॅटरल लाईन प्रेझेंट. अशा पद्धतीचे हे अस्कॅरिस आपल्याला दिसून येतील. देन बॉडी वॉल हॅज लॉन्जिट्युडिनल मसल. मसलचे प्रकार आहेत. या ठिकाणी लॉन्जिट्युडिनल मसल्स त्याच्या या स्किनच्या खालच्या बाजूला, म्हणजे स्किन म्हणजे क्युटिकलच्या आतल्या बाजूनं जे मसल्स असतात त्या मसलचं नाव काय आहे, लॉन्जिट्युडिनल मसल्स आर देअर. देन सेक्सेस आर सेपरेट. इथं अस्कॅरिस या प्राण्यामध्ये मेल वेगळा असतो, फिमेल वेगळी असते. इथं पहा, फिमेल इज लॉंग अँड स्ट्रेट, while male is small as compared to female and round around itself. स्वतःभोवतीच तो जरा गुंडाळलेला आहे. जो छोटा आहे आणि स्वतःभोवती गुंडाळलेला आहे त्याला म्हणायचं मेल, आणि जी लांबडी आहे, स्ट्रेट सरळ आहे, तिला म्हणायचं फिमेल. असे दोन स्वतंत्र सेक्सेस, मेल वेगळा आणि फिमेल वेगळी, असं या ठिकाणी आपल्याला सेक्सुअल डायमॉर्फिझम आपल्याला दिसून येईल. Then here nervous system has nerve rings. नर्वस सिस्टीम या ठिकाणी जो असेल तिथं अशी रिंग असते, नर्व रिंग, आणि त्याला पुन्हा अशा नर्व असलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणजे या पद्धतीची डोक्यामध्ये, हेड रिजन मध्ये रिंग असते. त्यालाच कन्सिडर्ड ॲज ए ब्रेन, त्यालाच ब्रेन असं म्हटलं जातं. त्याचा ब्रेन म्हणजे असा रिंग लाईक असतो आणि म्हणून म्हटलं जातं नर्वस सिस्टीम हॅज नर्व रिंग्स विथ नर्व्स. मग अशा छोट्या 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 त्याला नर्व्स अराइज झालेल्या आपल्याला दिसून येतील. एक्झाम्पल, अस्कॅरिस म्हणजे राऊंडवर्म, गोल कृमी, जंत. या प्रकारचा हा ॲनिमल असेल किंवा हा तो फायलम असेल, अस्किया हेल्मिंथिस. आर यू गेटिंग दिस? द नेक्स्ट फायलम अनेलिडा. दुसरा फायलम कोणता आहे? अनेलिडा. हियर दिस इज द डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन ऑफ ॲनिमल अर्थवर्म. शेतकऱ्याचा मित्र गांडूळ, हा तो अर्थवर्म. अजून एखादं एक्झाम्पल देता येईल, लीच. लीच म्हणजे जळू. लीच म्हणजे कोण? जळू. हे एक दुसरं एक्झाम्पल यामध्ये देता येईल आपल्याला. मी इथं डायग्राम करताना अर्थवर्मची काढलेले. दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. अत्यंत कमी वेळात रफ डायग्राम काढलेले आहे. इथं पहा, हे माउथ असेल, इथे एक डार्क ब्राऊन कलरचा बँड असतो, पट्टा. त्या पट्ट्याला क्लायटेलम असं म्हटलेलं आहे. नियर अबाउट 100 to 120, 100 ते 120 असे सेगमेंट असतात ऑन बॉडी. अंगावरती रेषा असतात.
सेगमेंट असतात 100 ते 120, म्हणून सेगमेंटेड बॉडी असं म्हटलं जातं. आणि इकडे लास्ट ॲनस. असा हा गांडूळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र ज्याला म्हणतो तो अर्थवर्म असा असेल. Here we see one by one characters. First, animal body is long. सरळ लांबडी आहे. सिलेंड्रिकल चारी बाजूने गोल आहे. मस्क्युलर मेड अप ऑफ ओनली मसल्स, मसल्सनी बॉडी बनलेली असेल. अँड सेगमेंटेड अंगावरती खूप अशा रेषा असतील, वलय असतील, त्याला सेगमेंटेड बॉडी असं म्हटलं जातं. हे सेगमेंट्स आहेत, सेगमेंटेड बॉडी. ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक म्हणजे हा फायलम अनेलिडा मध्ये खूप वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. यातले काही प्राणी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतील, म्हणून इथं ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक असं म्हटलंय. सम आर एक्टोपॅरासाइटिक, काही वेगळे कसे आहेत. एक्टो मीन्स outside the body of another animal or organism, दुसऱ्या कोणत्या तरी प्राण्याच्या शरीराच्या वरती राहतो, चिकटून राहतो, त्याला म्हणायचं एक्टो पॅरासाइट. एक्टो मीन्स आउटसाइड द बॉडी. एक्झाम्पल याचं देता येईल एक्टो पॅरासाइटिकचं. लीच, जळू, और burrowing in moist soil, आणि जो जमिनीला छिद्र करतो, जमीन ओलसर करतो, जमिनीला छिद्र करतो आणि ओलसर करतो असा प्राणी म्हणजे हा अर्थवर्म. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स फायलम अनेलिडा मधले आपल्याला दिसून येतील. देन बॉडीज बायलॅटरल सिमेट्रिकल, मधून सेक्शन घेतला तर बरोबर 2 इक्वल पार्ट निघतात, म्हणून म्हटले बॉडीज बायलॅटरल सिमेट्रिकल. देन हियर ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लॅन. साहजिकच माउथ आहे, ॲनस आहे, म्हणजे ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लॅन. सिलोमेट ॲनिमल, आतमध्ये पोकळी असते, म्हणून सिलोमेट ॲनिमल. आणि इथून पुढचे सर्वच प्राणी त्यांची बॉडी कशी असते. ट्रिप्लोब्लास्टिक. बॉडी इज मेड अप ऑफ 3 प्रायमरी जर्म लेयर, आउटर, एक्टो, मिडल, मेसो, इनर, एंडोडर्म. या पद्धतीचे 3 लेयर्सनी बॉडी बनते. इथून पुढे सर्व प्राण्यांना हे लागू असेल, कारण डेव्हलपमेंट हळूहळू होत गेलेली आहे. लोकोमोशन इज विथ लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल. इथं हा जो अर्थवर्म आहे तो काही जमिनीला छिद्र करून जो अशी हालचाल करतो, त्याची हालचाल होत असताना त्याच्या स्किनच्या आतल्या बाजूने जे मसल असतात त्या मसलला लॉन्जिट्युडिनल किंवा सर्क्युलर मसल असं म्हटलंय. 2 प्रकारचे मसल दिसतील आणि त्या मसलच्या उपयोग करून तो बॉडीची हालचाल करत असताना आपल्याला दिसून येईल. देन लोकोमोटरी ऑर्गन्स आर सीटी. त्या स्किनचा सेक्शन घेतला, या अर्थवर्मची जी त्वचा आहे त्याचा असा सेक्शन घेतला, मायक्रोस्कोप खाली पाहिला तर छोटे 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 रेषा दिसतील, कॉल्ड सीटी. आणि त्याच्या साह्याने तो आपल्याला हालचाल करत असताना दिसून येतो. आणि म्हणून म्हटलंय लोकोमोटरी ऑर्गन्स आर सीटी. हालचाल करण्यासाठी सीटी असतात. सकर्स म्हणजे जो लीच जळू प्राणी आहे त्याला सकर असतं फॉर अटॅचमेंट एज वेल एज लोकोमोशन. हालचाल करण्यासाठी तो मसलचा उपयोग करतो किंवा सकरचा करतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अवयव असलेले आपल्याला दिसून येतील. देन सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज्ड टाइप म्हणजे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था याला सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. त्याचे 2 प्रकार आहेत,
पहिला आहे तो क्लोज म्हणजे बंदिस्त आणि दुसरा प्रकार आहे ओपन. ओपन म्हणजे पूर्णपणे उघडी. इथं मात्र सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, लाईक वी पीपल, आपल्यासारखी क्लोज्ड सिस्टीम. या पद्धतीने सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज्ड टाइप, बंदिस्त प्रकारची आहे. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन बाय नेफ्रिडिया. एक्सक्रीशन म्हणजे काय सांगितलं होतं पाठीमागच्या लेक्चरला, रिमूव्ह ऑफ वेस्ट मटेरियल. बॉडी मधून नको असणारे पदार्थ बॉडीच्या बाहेर फेकून देणं याला एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. अनवॉन्टेड एक्सेस substance are released from body, that concept is called as a excretion. And osmoregulation means maintenance of water and salt. शरीरामध्ये क्षार आणि पाणी किती ठेवायचं त्याची मॅनेजमेंट केली जाते, त्याला म्हटलं जातं ऑस्मोरेग्युलेशन. and both process are regulated by organ nephridy. नेफ्रिडी नावाच्या धाग्यासारख्या ट्यूब्स असतात, थ्रेड लाईक ट्यूब्स, आणि त्याच्या साहाय्याने इथं खऱ्या अर्थानं मदत झालेली आपल्याला दिसून येईल. देन नर्व्स. नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल. त्याची जी काही नर्वस सिस्टीम असते अशी धागा असतो तो व्हेंट्रल म्हणजे पुढच्या बाजूला आहे, बरोबर मध्यभागी. आपल्याला जसा पाठीचा कान आहे बरोबर मध्यभागी, पण पाठीमागच्या बाजूला आहे, सेम तसं पुढच्या बाजूला बरोबर मध्यभागी नर्व कॉर्ड असेल. इट इज व्हेंट्रल. सॉलिड. सॉलिड म्हणजे तो धागा, थ्रेड भरीव असेल. अँड गॅंग्लिओनेटेड म्हणजे या पद्धतीनं हे अशा गाठी गाठी दिसतील. नॉट लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ गॅंग्लिओनेटेड. असा हा धागा भरीव असेल, पुढच्या बाजूला म्हणजे व्हेंट्रल असेल, आणि मध्ये मध्ये असं नॉट गाठी सारखं स्ट्रक्चर असेल, त्याला म्हणायचं गॅंग्लिओनेटेड. एक्झाम्पल अर्थवर्म अँड लीच. अर्थवर्मची डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येत असेल. यू नो व्हेरी वेल अर्थवर्म इज burrowing animal found on our land, that is in garden or farm. आपल्या शेतामध्ये, बागेमध्ये जमीन भुसभुशीत करून, ओलसर करून जो राहतो तो गांडूळ. Then question arises, why it is called as a friends of farmer? या गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? Because here they make burrow in soil. जमिनीला छिद्र करताना जमीन भुसभुशीत करतो. लुजेस द सॉइल, भुसभुशीत करतो जमीन, त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. कीप मॉइस्ट सॉइल, आपली माती तो काय करतो, ओलसर ठेवतो. अँड फीड्स एनी टाइप ऑफ मटेरियल, रॉ मटेरियल व्हिच आर प्रेझेंट ऑन लँड. जमिनीवरती जो काय केर, कचरा, पाला पाचोळा, जी घाण असते ते सगळं तो खातो, आणि खाल्ल्यानंतर त्याची अगदी एकदम गुड क्वालिटीची माती तयार होते. अर्थवर्म म्हणजे गांडुळाचं विष्ठा जी असते, एक्सक्रीटा म्हणजे विष्ठा, तर ती विष्ठा ही विष्ठा नसते. इट इज ए गुड क्वालिटी ऑफ सॉइल, अत्यंत रिच क्वालिटीची माती असते. इट इज युज्ड ॲज ए मॅन्युअर, त्याचा खत म्हणून उपयोग होतो. दिस मॅन्युअर रिच NPK, त्याच्यामध्ये NPK, सोडियम, पोटॅशियम वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये कंटेंट तुम्हाला दिसतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते त्या मातीची. म्हणजे गांडूळ खत जर वापरलं आपल्या शेतामध्ये तर त्या जमिनीची, त्या मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सॉइल इज इनक्रीज. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
या ठिकाणी जमिनीचा पोत सुधारतो. इन्क्रीज फर्टिलिटी ऑफ सॉइल, जमिनीचा पोत सुधारतो. या पद्धतीचं हा अर्थवर्म असतो. हेन्स कॉल्ड ॲज ए फ्रेंड्स ऑफ फार्मर, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र असं म्हणतात. दुसरं एक्झाम्पल आपण जाता जाता घेऊया. लीच. लीच म्हणजे जळू. त्याची मी रफ डायग्राम काढतो या ठिकाणी. दिस इज व्हेरी रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ लीच. जळू सर्वसाधारण असा असतो. असे दोन सकर्स असतात, अँटेरियर पोस्टेरियर. बॉडीज सेगमेंटेड, अंगावरती खूप खूप वलय असतात. मस्क्युलर, मेड अप ऑफ ओनली मसल्स. मग हा लीच म्हणजे जळू कुठे सापडतो? मोस्टली फाउंड इन हियर रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो, जमिनीवरती पाणी पाणी असतं, चिखल असतो, दलदल असते. अशा एकदम चिखल दलदल ओलसर जागेवरती आपल्याला लीच दिसेल. नियर बाय एनी वॉटर सोर्स, पाण्याच्या किनारी शक्यतो असतो. गवतामध्ये झाडाचा पाला पाचोळा पडलेला असतो. अशा चिखल दलदलच्या ठिकाणी आपल्याला हा लीच सापडेल. इन ऑल्सो थिक फॉरेस्ट, म्हणजे गवतामध्ये किंवा घनदाट झाडीमध्ये ओलसर ठिकाणी आपल्याला लीच जळू सर्वसाधारण सापडतो. बॉडी इज व्हेरी मस्क्युलर, अत्यंत मसल्सनी बनलेले. सेगमेंटेड, अंगावरती खूप वलय असतात. हॅव टू सकर्स, अँटेरियर अँड पोस्टेरियर. अँटेरियर सकर इज नथिंग बट माउथ. माउथ म्हणून त्याचा उपयोग होतो. पोस्टेरियर सकर इज युजफुल फॉर टू अटॅचमेंट, अटॅचमेंट साठी उपयोग होतो. Here the color is dirty green. मळकट हिरव्या रंगाचा त्याचा रंग आहे. मळकट हिरवा, डर्टी ग्रीन कलर. आणि म्हणून तो पाला पाचोळ्यामध्ये गवतामध्ये आपणाला तो दिसत नाही. इझिली सापडत नाही, दिसत नाही. बारकाईने शोधलं तर सापडू शकेल. ऍक्च्युली लीच इज एक्टोपॅरासाइटिक. जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये रेनी सीझन मध्ये धबधबे वगैरे पाहायला जातो किंवा गुरंढोरं चरत असतात, तेव्हा त्यांच्या पायाला किंवा आपल्या पायाला तो चिकटतो. अटॅच टू अवर लेग्स, पायाला चिकटतो, कळत सुद्धा नाही. विथ द हेल्प ऑफ सकर, सकरच्या साह्यानं. अँड ऍब्सॉर्ब अवर ब्लड, रक्त शोषून घेतो. हेन्स इट इज हार्मफुल इन नेचर. आणि म्हणून तो आपल्या दृष्टिकोनातून त्रासदायक आहे. तो रक्त शोषून घेतो. बिकॉज हियर लीच हॅव ए सलायव्हरी ग्लँड. त्याला लाळेची ग्रंथी आहे. व्हिच सिक्रेट हिरुडिन लाईक केमिकल. हिरुडिन सारखा केमिकल पदार्थ तो बाहेर सिक्रेट करतो. व्हेन दिस हिरुडिन एन्झाइम मिक्स इनटू ब्लड, रक्तामध्ये जेव्हा तो हिरुडिन नावाचं केमिकल एन्झाइम मिक्स होतं, तेव्हा रक्ताच्या गाठोड्या होत नाहीत. रक्त आहे तसं लिक्विड स्टेट मध्ये राहतं, पातळ, टू ऍब्सॉर्ब इझिली. आणि मग त्याला ते रक्त इझिली पिता येतं, शोषून घेता येतं. अशा पद्धतीनं आपलं तो रक्त शोषून घेणारा हा जळू प्राणी असेल, याला लीच म्हणायचं. बट ऑल्सो दिस लीच हॅव ग्रेट ऑर मेडिसिनल व्हॅल्यू. त्याला औषधी जळू असं म्हणतात. औषधी जळू का म्हणतात? तर जेव्हा एखादी आपल्याला जखम झाली, ती जखम बरीच होत नसेल, तिथं पस वगैरे साठतोय, खराब आहे, इन्फेक्शन झालंय, तर त्या ठिकाणी त्या जळूला जर ठेवलं तर त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो सगळं शोषून घेतो. त्या जखमेतली सगळी घाण तो शोषून घेईल. किंवा एखादं स्नेक वगैरे चावलेलं असेल, तिथं विष जर गेलं असेल आणि त्याच ठिकाणी जळूला जर ठेवलं तर तो इझिली पटकन ते सगळं पॉइझन शोषून घेईल. कारण लीच
फिचला कळत नाही चांगलं काय वाईट काय, तो इझिली पटापटा त्याच्या स्वभावानुसार सगळं तो शोषून घेतो. म्हणजे या पद्धतीनं औषधी जळू म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करून घेतला जातो. मग जखम मधलं सगळं सक करून घेतलं, ती क्लीन केली, वॉश प्रॉपरली, आणि मग त्याच्यावरती हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलं, जे जखमेतून फेस काढतं, तुम्हाला माहितीये, ते टाकलं की अजून क्लीन होते, आणि मग त्याच्यावर मलमपट्टी केली की आपलं ती जखम बरी होते. म्हणजे या पद्धतीनं जळूचा औषधी उपयोग केला जातो. इट हॅज ग्रेट मेडिसिनल व्हॅल्यू. हे एक दुसरं प्रॉपर एक्झाम्पल फायलम अनेलिडा मधलं आपल्याला देता येईल. अनेलिडाचं सर्वात महत्वाचं कॅरेक्टर कोणतं असेल? सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी म्हटलं की फायलम अनेलिडा. हे बेसिकली तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट these two phylum, phylum Aschelminthis and phylum Annelida. Is it clear? Are you getting this?